हालेलुया. काय तुम्ही तयार आहात का आजच्या वचनासाठी? हालेलुया. नक्कीच आजचं वचन आमच्या जीवनामध्ये, आमच्या विचारांमध्ये काहीतरी फरक आणणार आहे, काहीतरी बदल घडवणार आहे. आमेन. हालेलुया. कारण ते वचनच असं आहे, यशाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की पहा, पाऊस आणि बर्फ आकाशातून पडतात, खाणाऱ्यास बी, पेरणाऱ्यास भाकर दिल्या वाचून ते परत तसंच कधी जात नाही. आज देखील हे वचन ज्यावेळेस बोललं जात आहे ते कधीच विफल होऊन परत जाणार नाही. हा विश्वास आम्ही ठेवूयात प्राणू. आणि खरोखरच आम्हा प्रत्येकाला माहीत असलेलं आणि खूप सुंदर वचन आहे, परंतु प्रत्येक वेळेस परमेश्वर त्याच्या वचनामधून वेगवेगळ्या पद्धतीने आमच्याशी बोलत असतो. हालेलुया. आणि म्हणून आज एका विशेष संदेशामधून आणि एका विशेष घटनेमधून आपल्या जीवनासाठी आपण काही गोष्टी शिकणार आहोत. आणि म्हणून माझं आजचं संदेशाचं शीर्षक आहे क्विक रिपेंट, तत्काळ त्या ठिकाणामध्ये पश्चाताप. हालेलुया. म्हणा तत्काळ पश्चाताप. किती लोकांनी तत्काळ तिकीट काढलं आतापर्यंत? हालेलुया. काढलंय ना? तसं तत्काळ पश्चाताप पण आहे. हालेलुया. का तत्काळ काढावं लागतं? कारण आपलं प्रिपरेशन नसतं. जाऊ शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ की नाही, काय तर आहे, ड्युटी आहे, आत्ताच ऐकलं, अशा अनेक गोष्टी आणि अनेक अशा गोष्टी चाललेल्या असतात, नाही का? आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी फिक्स होत नसतात. परंतु धन्यवाद, तत्काळ ही सोय देवाकडून आहे आणि देवाने देखील ती केलेली आहे आमच्यासाठी. हालेलुया. फक्त रेल्वेमध्येच नाही आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये पण आहे. आणि म्हणून तत्काळ तो शेवटच्या क्षणाला तो व्यक्ती येशू बरोबर सुखलोकात गेला. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आपण काढू दुसरे शमूएल याचा अध्याय 12. दुसरे शमूएल याचा अध्याय 12 आणि वचन 1 ते 6. 2 सॅम्युएल चॅप्टर 12 वर्स 1 to 6. मिळालं? दुसरे शमूएल 12 आणि अध्याय 12 आणि वचन 1 ते 6. येस प्लीज. मग परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, एका नगरात 2 माणसे राहत होती. त्यातला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत माणसाची मेंढरे व गुरे विपुल होती, पण त्या गरीबाजवळ एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते. ती त्याच्याबरोबर व त्याच्या मुलांबाळांबरोबर लहानाची मोठी झाली. ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या प्याल्यातून पाणी पीत असे व त्याच्या उराशी निजत असे. ती त्याची मुलगीच बनली होती. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला. तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरड्या मेंढऱ्यातून अथवा गाई बैलातून एखादे न घेता त्या गरीब माणसाची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले. हे ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे. त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही, म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे. त्या मेंढीचा किती पट बदला दिला पाहिजे? चौपट. आता हे सांगत आहे कोण? दावीद. दावीद काय म्हणतो की त्या व्यक्तीने त्या मेंढीचा चौपट बदला दिला पाहिजे. आता ही गोष्ट कुणाची आहे हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आणि नाथानाची एंट्री या ठिकाणामध्ये का झालेली आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. आणि तो बकरी कोणी खाल्लेली आहे किंवा ती मेंढी कोण खाल्लेली आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. कोणी खाल्ली ती मेंढी? कोणी खाल्ली आहे मेंढी ती? तो गरीब माणूस कोण आहे? बरोबर. तो गरीब माणूस दुसरा तिसरा कोणी नाही, तो उरी आहे. आणि तो श्रीमंत मनुष्य दुसरा तिसरा कोणी नाही तर तो दावीद आहे. आणि दाविदाने त्याची मेंढी त्या ठिकाणामध्ये त्या गरीब माणसाची ती खाल्लेली आहे. हालेलुया. जर आपण काढलं अध्याय 11, थोडंसं वचन अध्याय 11 कडे आपण येऊ.
वचन अध्याय 11 वचन काय सांगते की जे लोक युद्धाच्या मोहिमेत जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दाविदाने योआबास व त्याच्याबरोबर त्याचे नोकर चाकर व सर्व इस्रायल लोक यास पाठवले. त्यांनी अम्मोन्याचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला. पण दावीद यरुशलेमेतच राहिला. संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवरून जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली. ती स्त्री दिसावयास फार सुंदर होती. ती स्त्री म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ती उरियाची पत्नी होती. आणि आम्ही पाहतो की नाही का आत्ताच आपण ऐकलं की ती मेंढी म्हणजे ज्याला दाखल्यांच्या स्वरूपात नाथानाने त्याच्यासमोर आणलेलं आहे. याचं कारण का की नाथानाची एंट्री दाविदाच्या समोर झाली. याचं कारण का? याचं कारण एक आहे शमूएलाचं पुस्तक याचा अध्याय 11 आणि वचन 12. हे जर का तुम्ही 2 अध्याय पाहिले 11 आणि 12 आपल्याला काय वाटतं की लगेच 11 आणि 12 परंतु तब्बल 1 वर्ष याच्यामध्ये उलटून गेलेलं आहे. हालेलुया. 1 वर्ष या ठिकाणामध्ये उलटून गेलेलं आहे आणि दाविदाने केलेल्या पापाचं त्याला काहीच वाटत नाही. दाविदाने त्या खाल्लेल्या मेंढीचं त्याला काहीच वाटत नाही आहे. दाविदाने केलेल्या चुकाचं त्याला काहीच वाटत नाही आहे. दाविदाने त्या ठिकाणामध्ये ज्या व्यक्तीविषयी असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती देवाच्या हृदयासारखा व्यक्ती आहे किंवा जो व्यक्ती देवाच्या हृदयाच्या नंतरचा व्यक्ती आहे. जर परमेश्वराने आठवण आपल्या हृदयाच्या नंतर काढायची ठरवली तर तो दाविदाची आठवण काढतो असा हा व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीने वर्षभर नाही का या 12व्या अध्यायाला या दाखल्याच्या स्वरूपामध्ये नाथान येऊन सांगत आहे. याचं कारण एकच आहे, दाविदाने पाप कबुली केलेली नाही. वर्षभर तो निवांत राहिलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे की नाही का साधारणतः 1 वर्ष लागतं मूल जन्मायला. बरोबर आहे की नाही? हालेलुया. तर हेच 1 वर्ष घडल्यानंतर या ठिकाणामध्ये त्या ठिकाणामध्ये त्या स्त्रीला मुलगा झालेला आहे आणि तो मुलगा त्या ठिकाणामध्ये आजारी पडलेला आहे. आणि देवाने त्या मुलाला त्या ठिकाणामध्ये त्याच्यावरती प्रहार केलेला आहे. देवाने त्याला त्या ठिकाणामध्ये तडाखा दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर का तुम्ही या ठिकाणामध्ये ऑब्झर्व केली, या ठिकाणामध्ये बायबलचा अभ्यास केला तर दाविदाने 10 मधल्या 4 आज्ञा तोडलेल्या आहेत. 10 आज्ञांकडे वळा. निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 20. खून करू नको, मी 13 कडे येतो. व्यभिचार करू नको, चोरी करू नको. वचन 17, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. हालेलुया. हालेलुया. आणि जुन्या करारामध्ये जो कोणी या आज्ञामधील एक आज्ञा तोडल त्याला प्राणदंड दिला जात होता. हालेलुया. हालेलुया. आणि दाविदाने 10 मधल्या किती आज्ञा तोडल्यात? जोरात बोला की. 4 आज्ञा त्याने त्या ठिकाणामध्ये पूर्णपणे तोडलेल्या आहेत आणि तरी देखील वर्षभर तो जिवंत आहे. आणि तो देखील हे म्हणतोय की ज्या कुणी हे कृत्य केलं आहे तो प्राणदंडास काय आहे? प्राणदंडास पात्र आहे. त्याने हे कृत्य केले, त्याला काही दयामया वाटली नाही. आता हे कोण आहे पहा. वर्ष झालं, पापाचा परिणाम त्या ठिकाणामध्ये आला तरी देखील दावीद आपलं पाप कबूल करायला तयार नाही. शेवटी देवाला हस्तक्षेप करावा लागला आणि देवाला हस्तक्षेप करून नाथानाला दाविदाकडे पाठवावं लागलं. आणि नाथान त्याच्याशी येऊन बोलत आहे आणि नाथान पण येऊन त्याच्याशी बोलत असताना तो त्या ठिकाणी डायरेक्टली त्याला बोलत नाही तर इनडायरेक्टली त्याला त्या ठिकाणामध्ये त्याला दाखल्याच्या स्वरूपामध्ये त्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय. आज वचन आम्हाला हेच सांगतं पहिले योहान याचा अध्याय 1 आणि वचन 9 मध्ये, जो कोणी आपले अपराध लपवून ठेवतो त्याचं बरं होत नाही, पण जो कोणी कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. हालेलुया.
हालेलुया. मग हा व्यक्ती कदाचित दावीद खूप भिला असेल. आता मी कसं बोलू नाही का, पण भिणं किंवा आमच्या डोक्यामध्ये जे विचार त्या ठिकाणामध्ये पापाला घेऊन येतात त्याच्याविषयी व्यवहार न करणं किंवा देवाच्या वचनाला त्या ठिकाणामध्ये तोडणं आणि शांत बसणं हा उपाय नाही प्रियांनो. आज आमच्या देखील जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आम्ही पाप करतो. देव क्षमाशील आहे, देवाने आम्हाला आमच्या जीवनाची क्षमा केलेली आहे असं गृहीत धरून आम्ही मनातल्या मनात किंवा आमच्या समजुतीप्रमाणे, आमच्या विचाराप्रमाणे, आमच्याकडे आम्हाला मिळालेल्या अनुभवाच्या द्वारे आम्ही त्या पापाला घेऊन काहीच करत नाही. हालेलुया. जसं दावीद वर्षभर त्या पापाचा परिणाम दिसलाय त्याला, त्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की त्याला मुलगा झालाय तरी देखील तो पाप कबूल करायला तयार नाही. इट इज अ व्हेरी डेंजरस थिंग. जेव्हा आम्ही पाप करतो ते कबूल करत नाही, ही सगळ्यात भयंकर गोष्ट आमच्या जीवनामध्ये आहे. देवाच्या समोर युक्ती, बुद्धी आणि विचार काही चालत नाही. देव हा तत्वनिष्ठ परमेश्वर आहे, तो ईर्ष्यावान परमेश्वर आहे. आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये परमेश्वराने दावीदाला ताडण केलेलं आहे. दावीदाला त्या ठिकाणामध्ये त्या सगळ्या गोष्टींची त्या सगळ्या गोष्टींमध्ये दावीदाला जाब त्या ठिकाणी द्यावा लागलाय. परंतु स्तोत्रसंहिता 32 जर का आपण पाहिलं तर हे दावीदाचं स्तोत्र आहे. आणि त्या दावीदाच्या स्तोत्रामध्ये दावीद काय म्हणतो, ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे आणि ज्यांच्या पापावर पांघरून घातले आहेत तो धन्य. हालेलुया, हालेलुया. नंबर 1, आमच्या अपराधांवर कोण पांघरून घातलंय? आम्ही स्वतः का देव? हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही पाप करतो आणि स्वतःच त्याच्यावर चादर टाकतो, स्वतःच त्याच्यावरती पांघरून टाकतो. परंतु आम्ही नुसती चादर टाकून ती गोष्ट उपयोगाची नाही. परमेश्वराने त्याच्यावरती पांघरून टाकलं पाहिजे. वचन सांगते की तुमची पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जितकी अपराधे असतील ती घेऊन मी समुद्र तळाच्या खोल टाकेन, मी ती पुन्हा आठवणारच नाही. हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवा, क्षमा करण्याचा अधिकार हा परमेश्वराचा आहे. तुमचं आणि माझं जीवन, आध्यात्मिक जीवन हे वळणावरती येण्यासाठी, शुद्धीवरती येण्यासाठी आम्ही योग्य तो पश्चाताप करणं गरजेचं आहे. आता एक गोष्ट तुम्ही जर का तुमच्या जीवनामध्ये अनुभवली असेल तर बघा, तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या संदर्भात एखादी चुकीच्या गोष्टीमध्ये आपण जर का सापडलो आणि त्यातून आपण सही सलामत निसटून जाण्याचा प्रयत्न केलो ना, तर पुढच्या गोष्टी पण ना आपोआप त्याच्यावरती झाकण्यासारख्या होत राहतात. आत्ता पण आपण ऐकलं नाही का की सुनैना म्हणाले की त्यांनी विचारूच नाही, मग त्यांनी विचारलाच नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली त्या गोष्टी ग्रेस आहेत प्यानो, त्या गोष्टी कृपा आहेत. पण जर कृपेला आम्ही कंटाळवाणं केलं तर तलवार आमचं घर सोडणार नाही. कृपेला जास्त आम्ही ताणलं तर आम्ही शिक्षेस पात्र आहोत. जर आमच्या पापांबरोबर जे काही आम्ही देवाच्या विरुद्ध गोष्टी करत आहोत, आम्ही सगळ्या गोष्टी समजून जर आम्ही त्या गोष्टींना नुसतं पांघरून घालून ठेवलेलं आहे, त्याच्याबरोबर व्यवहार करत नाही, अनेक अशा आमच्या जीवनामध्ये चुकीचे स्वभाव आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीच्या काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही चर्चला आलेलो आहे, आम्ही आराधना केलेली आहे, आम्ही चांगल्या मंडळीमध्ये आहोत, परंतु आम्ही पाप कबूल केलेलं नाही आहे. तुम्ही स्वतःहून त्याच्यावरती चादर टाकलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून ज्यांच्या अपराधी परमेश्वर, ज्यांच्या माथी परमेश्वर त्या ठिकाणामध्ये दोष लावत नाही, असा व्यक्ती धन्य. हालेलुया. ज्यांच्या पापावर पांघरून घातले तो धन्य. आणि ज्यांच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो धन्य. आता याच्या मनामध्ये कपट आहे का नाही दाविदाच्या? याच्या अंतःकरणामध्ये दोष आहे का नाही हो?
आहे. मग काय झालंय वर्षभर? दोष घेऊन उठतोय, दोष घेऊन बसतोय, दोष घेऊन जेवण करतोय, दोष घेऊन राजाच्या गादीवरती बसतोय, दोष घेऊन आदेश देतोय, दोष घेऊन प्रार्थना करतोय, दोष घेऊन मंदिरात जातोय. हालेलुया. चालतं? दोष घेऊन हात वर करतोय, दोष घेऊन उपवास करतोय, दोष घेऊन कपडे फाडत आहे. पण जी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरती पांघरून घालून ठेवलेलं आहे. कुणी घातलेलं आहे पांघरून? दाविदाने घातलेलं आहे पांघरून. आणि म्हणून जो कोणी आपले दोष झाकून ठेवतो त्याचं बरं होत नाही. जो कोणी ते कबूल करतो परमेश्वर त्याला त्याच्यामधून सोडवतो. हालेलुया. हे मी उगी मनचं सांगत नाही. काढा तुम्ही, जर तुम्ही योहानाचं पुस्तक 1 योहान अध्याय 1. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो 7 पासून, तर आपण आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या अपराधांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. हे सगळं ठाऊक आहे हो, हे सगळं माहीत आहे. स्वतः दावीद हे स्तोत्र 32 लिहित आहे, स्वतः दावीद हे स्तोत्र 51 लिहित आहे. पण कबुली कोण करणार? पण बोलणार कोण? नाथान येऊन त्या ठिकाणामध्ये गोष्ट सांगूच तर, म्हणजे याचा अर्थ काय? दाविदाला की ती गोष्ट जन्मभर त्या ठिकाणामध्ये तशीच ठेवावी. की खरंच ते उरिया तिथे गेलाय, उरिया लढता लढता मेलाय, हे सगळं जगाला सगळं असं पांढरं पांढरं दिसलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. परंतु इथं नाथानाची एंट्री होते. नाथान म्हणजे देवाचं सजीव सक्रिय दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं वचन आहे. कधी कधी परमेश्वर आम्हाला संधी देतो, कधी कधी परमेश्वर आमचे डोळे वेगवेगळ्या पद्धतीने उघडतो, कधी कधी परमेश्वर आमच्याबरोबर अलगदपणे व्यवहार करतो. त्याची इच्छा हीच आहे की त्याने आम्हाला गमावू नये. त्याची इच्छा हीच आहे की आम्ही सुधरावं, आम्ही बदलावं. ज्या ठिकाणामध्ये परमेश्वराने आम्हाला ठेवलेलं आहे, ज्या पोझिशनमध्ये परमेश्वराने आम्हाला ठेवलेलं आहे, जे आशीर्वाद आणि जे गौरव आमच्या ठाई परमेश्वराने ठेवलेलं आहे, ते आम्ही हरवू नये. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियानो लक्षात ठेवा की पहिल्याच असणाऱ्या ह्याच्यामध्ये तो 10 आज्ञाच्या पहिल्याच आज्ञांमध्ये तो त्या ठिकाणामध्ये त्याला शिक्षा झालेली आहे. परंतु तरी देखील तो वाचत आहे, तरी देखील तो त्या ठिकाणामध्ये चालत आहे. वचन सांगतं 11व्या अध्यायामध्ये की युद्ध करायला वचन सांगतं की युद्ध करायला वर्षाच्या आरंभी परमेश्वरांनी त्या राजे लोकांसाठी हा नियम लावला होता की तुम्ही जाऊन युद्ध करावा. परंतु दावीद वेगळंच युद्ध करत आहे. कशाबरोबर युद्ध करताय? स्वतःबरोबर युद्ध करताय. आपल्या त्या असणाऱ्या पापाबरोबर युद्ध करत आहे, आपल्या विचारांबरोबर युद्ध करत आहे, आपल्या जीवनामध्ये तो युद्ध करत आहे. परंतु युद्ध करत असताना सुद्धा, त्या गोष्टी करत असताना सुद्धा तो त्या ठिकाणामध्ये बदलत नाहीये, तो त्या ठिकाणामध्ये ती गोष्ट त्या ठिकाणामध्ये करत नाहीये. आणि म्हणून प्रियानो आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस देवाच्या करेक्शनसाठी उघडं असलं पाहिजे. मग आम्ही कितीही राजा असू द्या, किती लहान व्यक्ती असू द्या, वचन सगळ्यांसाठी सारखं आहे. आम्ही वचन हे जे आमच्या जीवनापर्यंत येतं, हे जे बोललं जातं, ह्या वचनाच्या द्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये जर का करेक्शन आणलेलं नाही आहे, तर आम्ही बोललं गेलेल्या वचनाला त्या ठिकाणामध्ये आम्ही आमचा प्रतिसाद देत नाही आहे, तर वचन आमच्यासाठी फक्त आणि फक्त दाखला आहे. हालेलुया, हालेलुया.
दर रविवारी येतो पाळक आणि वचन सांगतो, ते आमच्यासाठी फक्त दाखला आहे, जर ते आम्ही आत्मसात करत नाहीये. किती लोकांना लक्षात येत आहे? खूप छान संदेश होता, आम्ही कधीच ऐकला नाही, वेगळं प्रगटीकरण, पण ते आत गेलं नाही तर ते दाखला आहे. हालेलुया, हालेलुया. दाविदाला ते पण प्रचंड राग आला. कोण आहे ते व्यक्ती? आणा त्याला, आत्ता त्याला प्राणदंड, त्याला चौपट शिक्षा. अरे अण्णा, ते तू आहे. कसली हवा गेली असेल विचार करा. हालेलुया. पॅराशूट मधली कसली हवा गेली असेल. क्षणार्थ 6-10 हजार असणाऱ्या फुटावरून नाही का डायरेक्ट ते जमिनीवरच आला. देव नाथानाशी बोलला. देव नाथाला म्हणा, नाथान, वचन कधीच गप्प बसत नाही. वचन हे आमचे दोष दाखवतं. वचन पाठवून तो आम्हाला बरे करतो. हालेलुया. वचन पाठवून तो आमचा अंथरूण बदलतो. वचन पाठवून तो आमच्या जीवनामध्ये योग्य ती दिशा आणि योग्य ते वळण आम्हाला दाखवतो. पण धन्य या ठिकाणामध्ये परमेश्वराने त्याच्यावरती कृपा केली, परमेश्वराने त्याच्यावरती दया केली, परमेश्वराने 10 आज्ञा मोडणाऱ्या व्यक्तीवरती परमेश्वराने दया केली. आज देखील परमेश्वर आमच्या पातकांच्या मानाने आम्हाला वेतन देत नाही, म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणामध्ये बसलेलो आहोत. आमच्या पातकाच्या मानाने तो आमच्यावरती त्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे, जसं आता आपण वाचलं, त्याच्या रक्ताच्या द्वारे तो आम्हाला त्या ठिकाणामध्ये सांभाळतो. म्हणून या जिवंतांच्या भूमीवरती आम्ही जिवंत आहोत. याचा अर्थ कृपेला कंटाळवाणं करणं नाही, याचा अर्थ कृपेला ताणणं नाही, याचा अर्थ सहृदयाने परमेश्वराच्या समोर येणं आहे आणि पाप कबुली करणं आहे. हालेलुया, हालेलुया. आज कदाचित आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, की नाही ते बारीकचं तर पाप आहे, बारीकचीच टाचणी अख्ख्या फुग्याला फोडती. हालेलुया. नाही, त्याच्या भल्यासाठी मी खोटं बोललो. तुझं किती अहित झालंय ते बघ. हालेलुया. नाही काय ती परिस्थिती मला तिथे तू कोण परिस्थिती कंट्रोल करणारा? हालेलुया. म्हणून मला तिथे लीड घ्यावा लागला. काही लीड घेऊ नका, सत्याची बाजू घ्या. हालेलुया, हालेलुया. जर आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहिलो तर आम्ही तलवार आणि मरीपासून वाचू. जर आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहिलो तर देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये फुलफिल होईल. जर आम्ही सत्याच्या बाजूने उभा राहिलो तर देवाचं वचन आमचं संरक्षण करेल. आणि जर आम्ही देवाच्या त्या सत्याच्या सारखं आम्ही उभं राहिलो तर परमेश्वराच्या हृदयासारखेच व्यक्ती म्हणून आम्ही राहू. आम्ही देवाच्या शत्रूंना उपहास करण्याची संधी देणार नाही. आज आमच्या जीवनामध्ये, आजच्या या फॅशनेबल वातावरणामध्ये, आजच्या या फॅशनेबल दुनियामध्ये आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, की छोटं पाप, मोठं पाप, मीडियम पाप, लो पाप, एक्स्ट्रीम पाप, सगळ्या अशा व्याख्या करून ठेवलेत. 3 लेअर आहेत. कोण सांगितलं? देयर इज नो लेअर इन सिन. हालेलुया. सिन म्हणजे सिन. हालेलुया. पाप म्हणजे पाप, त्याला मधला जाड पातळ कसलाच पदर नाही. तर आमच्या जीवनामध्ये काही बाबतीमध्ये आम्ही अपयश येण्याचं कारण आज तुम्हाला समजलेलं आहे. काही गोष्टी व्यवस्थित न घडण्याचं कारण आज तुम्हाला समजलेलं आहे. कारण आम्ही त्या लेअर प्रमाणे चाललो की आम्हाला असं वाटतं की नाही, हे छोटंसं पाप आहे. आणि काय परमेश्वराचं वचन आहे की तुमच्या 7च्या 70 वेळा परमेश्वर त्या ठिकाणी तुमच्या अपराधांची क्षमा करेल. 70तलं हे 71 असेल. देव क्षमा करेल. हो, क्षमा करेल याचा अर्थ तुम्ही त्याला कन्फर्म करायचं नाही असा होत नाही. देव तत्वांशी बांधीलंय. देव आपल्या वचनांना ची जी दोर आहे ती दोर तोडून परमेश्वर काम कधीच करत नाही. तो आपल्या वचनाला नेहमी प्राधान्य देतो. तो वचनाच्या चौकटीमध्येच काम करतो. वचन सांगतं म्हणून
प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, आकाश आणि पृथ्वी टळून जाईल परंतु देवाचं वचन कधी टळून जाणार नाही, त्याच्यातला काना आणि मात्रा रद्द होणार नाही. प्रगटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकातल्या शेवटच्या अध्यायामध्ये, शेवटच्या अध्यायातल्या शेवटच्या वचनामध्ये देखील वचनाविषयी सांगितलेलं आहे. पण आम्ही काय करतो की पापांना असं घोळतो, पापांना असं लेप लावतो, ती कबूल करत नाही. आणि म्हणून आमच्या अपयशामध्ये, आमच्या दुर्दशेमध्ये किंवा आमच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही फसवतो. आणि मग परमेश्वर जेव्हा आमच्याबरोबर व्यवहार करायला सुरुवात करतो, जेव्हा मग परमेश्वर आमच्याबरोबर बोलायला सुरुवात करतो, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणामध्ये काय करतो, त्या परिस्थितीमध्ये आम्ही आमच्यासमोर असा प्रश्न येतो की काय म्हणजे एवढे मी तो उपवास मी करायलो देवा, ती प्रश्न जागेवरनं हालत सुद्धा नाही. एवढं मी आज तर किती अभिषेक होतं, त्या अभिषेकामध्ये पण मला आरोग्य मिळालं नाही प्रभू. देवाच्या उपस्थितीची चूक आहे. एवढी आग आहे पण मला ऊब मिळत नाहीये, आगीची चूक आहे. कातडी जर गेंड्याची झाली असेल तर हालेलुया, वर्षभर साठवून ती जर का त्या ठिकाणामध्ये एकदम रफ झाली असेल तर, ब्लेड पण चाललंय तरी पण ती दुभागत नाहीये. ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने, कान देऊ नये का, ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने रोज पश्चाताप केला पाहिजे. रोज. कुणा करते रोज म्हणा, रोज. एव्हरी डे, नॉट संडे. संडे इज अ सेलिब्रेशन. हालेलुया, हालेलुया. आणि ज्यावेळेस ती दुरुस्ती आमच्या जीवनामध्ये आम्ही आणतो, ती दुरुस्ती आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो, तेव्हाच देवाला त्या ठिकाणामध्ये आनंद होतो आणि त्याची कृपा आमच्या जीवनावरती तो वाढवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सायकलची चैन सारखी पडायला लागली आहे. इथून तिथं गेला पडती, तिथून तिथं गेला पडती, आम्ही लावतो आणि तसंच सायकल चालवतोय आपण. हालेलुया. त्याला टाईट आपण करत नाही, त्यातली एखादी कडी आपण कमी करत नाही, फक्त लावतो आणि पुढे जातो. थोडंसं पुढे गेलं की परत पडली, परत आपण लावतो आणि पुढे जातो. पण हे त्याच्यावरती उपाय नाही आहे. या अंतरामध्ये आम्ही किती ब्लेसिंग्स आमच्या जीवनामधून आम्ही सोडत आहोत, किती कृपा आम्ही ताणवतो आहोत, हे आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे प्रियानो. आणि त्याच्याद्वारे मग आम्ही जेव्हा देवाकडे जाऊ तेव्हा परमेश्वर आमच्यावरती ती कृपा आणेल आणि आम्हाला देव कशा पद्धतीने आमच्या जीवनामध्ये बोलतो हे नीट आम्हाला समजेल. वचन सांगतं की नाही का, या 11व्या अध्यायाच्या शेवटी देखील पहा, पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याचवर इतराजी झाली. पाप आमच्यावरचं असणारं देवाचं फेवर नष्ट करतं. पाप आमच्यावरती, आमच्यात आम्ही ज्या पद्धतीने नाही का देवाला संतुष्ट करतो, ती संतुष्टता काढून टाकतं. म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टींबरोबर व्यवहार करणं हे गरजेचं आहे. हालेलुया. मग ते काय छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या किंवा कुठलंही पाप असू द्या, त्या गोष्टींवरती आम्ही काम केलं पाहिजे. पहा, वर्षभराचा काळ ही संधी आहे. हालेलुया. 9 महिन्याचा काळ किंवा वर्षभराचा काळ ही संधी आहे. आणि जर त्या संधीचा उपयोग आमच्या जीवनामध्ये आम्ही करून घेतला नाही, जर त्या संधीला आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य त्या रीतीने आम्ही वापरलं नाही, तर लक्षात ठेवा, मग ज्या गोष्टी आमच्या जीवनासंबंधी घडतील त्या सगळ्या गोष्टींसाठी देव जबाबदार असणार नाही. वचन 7, नाथान दाविदास म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्रायलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडवले. पहा, नाथान त्याला त्या ठिकाणामध्ये त्याचे सगळे आशीर्वाद त्याला गिनवत आहे. मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, तुझ्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या. त्याच्या स्त्रिया.
हालेलुया. म्हणजे शौलाच्या ज्या स्त्रिया होत्या त्या देखील परमेश्वराने या ठिकाणी कुणाला दिलेल्या आहेत? दाविदाला दिलेत. प्लस दाविदाचे पण स्वतःचे वाईफ्स आहेत, ते पण आहेत. उराशी दिला, इस्रायल व यहुदा यांचे घराणे तुला दिले, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखीन हवे ते दिले असते. तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य तू का केले? उरिया हित्ती याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातली, आणि उरियाचा अम्मोनाच्या तलवारीने वध केला. तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती याची स्त्री आपल्या घरात घातली आहे. परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याच घरातून तुझवर अरिष्ट उभं करेन. जर आम्ही त्या कृपेला जर प्रतिसाद दिला नाही तर आता देव 1 बाय 1 येतो. मग हालेलुया. मग आता एक घाव 2 तुकडे. हालेलुया. म्हणजे सांगतो की शौलाचं सगळं राजपद मी तुला दिलं, तो अधिकार मी तुला दिला, तुझ्या एवढ्या स्त्रिया होत्या प्लस त्याच्यात स्त्रिया मी तुला दिल्या, एवढं करून मी तुला आणखीन तुला मी भरपूर काही दिलं असतं. का हे गोष्ट दाविदाच्या जीवनामध्ये घडली? कारण कुठंतरी जाऊन बायबलचे अभ्यासक असं सांगतात की या ठिकाणातल्या वचनामध्ये एक असं ठोकळ असा एक सूर सर्व संदेश त्यांनी किंवा बायबलच्या अभ्यासकांनी काढला की दाविदाला जे त्याच्याकडे होतं ते राज्य आणि ते असणाऱ्या स्त्रिया किंवा ते सगळं मिळालं, त्याच्यापेक्षा त्याला अजून जास्त पाहिजे होतं. अनग्रेटफुलनेस त्याच्याकडे आलं. मला अजून हवंय ह्या पद्धतीचा त्याच्याकडे कुठंतरी आलं, त्याच्या मनामध्ये ते आलं, म्हणून हे सगळं घडलं. म्हणून वचनाला ज्यावेळेस आम्ही गृहीत धरायला सुरुवात करतो त्यावेळेस आमचं पतन व्हायला सुरुवात होते. हालेलुया. हालेलुया. वचनाला ज्यावेळेस आम्ही सहज घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेस आमचं पतन व्हायला सुरुवात होते. वचनाला ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणामध्ये दुय्यम स्थान द्यायला सुरुवात करतो त्यावेळेस आम्ही देवापासून दूर जातो. आम्ही देवाची इतराजी आमच्यावरती ओढून घेतो. आम्ही देवाच्या कृपेला मुकतो. मग देव कृपा नाही तर तलवार बाहेर काढतो. आणि मग त्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की दावीद त्या ठिकाणामध्ये त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आला. पुढं वचनामध्ये आपण पाहतो की 12व्या वचनामध्ये, तू हे काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्रायला देखत व सूर्या देखत करीन. जर प्रायव्हेटली आम्ही पाप कबूल केलं नाही तर परमेश्वर ते पब्लिकली करेल. हालेलुया. हालेलुया. मग जड झालं तर नाथानाला आठवा, तुमच्या पालकांना आठवा. हालेलुया. मी तर म्हणतो अशा पद्धतीची वेळ आमच्यावरती नाही आली तरच चांगली आहे. जर आम्ही रोज पश्चाताप करणारे व्यक्ती असू, जर आम्ही या समजायचे आहो की आम्ही जाऊन रविवारी खूप रडू आणि पश्चाताप करू, आमच्या अश्रू आमच्या शेजारच्या अंगावर पडतील. हालेलुया. आणि तो पण म्हणला खांद्यावर हात ठेव, जाऊ दे दादा. चर्च ह्या गोष्टींसाठी नाही, चर्च उघड आहे, आमचं हृदय परमेश्वराशी कनेक्ट करण्यासाठी आहे. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी परमेश्वर आज आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला शिकवत आहे, याच्या मागे त्याचं काहीतरी कारण आहे. ब्रॅनो, आज काय आमचे अपयश आम्हाला दिसत आहेत का? देवबाब दाखव आम्हाला. आमच्या चुका आज आम्हाला दिसत आहेत का? आम्ही केलेल्या चुकीच्या गोष्टींबरोबरची हातमिळवणी आम्हाला दिसत आहे का? तरच या संदेशाचा किंवा या वचनाचा खऱ्या रीतीने आमच्या जीवनामध्ये त्याचं कार्य झालं असं मी म्हणेल. दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराच्या विरुद्ध पातक केलं आहे. हालेलुया. यालाच म्हटलेलं आहे क्विक रिपेंट. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस वचन तुम्हाला
बोललं जातं, वचन तुमच्या विचारांशी, वचन तुमच्या आत्म्याशी, वचन तुमच्या विश्वासाशी बोललं जातं, त्याच वेळेस तुम्ही वचनाला अनुसरून त्या ठिकाणामध्ये क्षमा मागता, परमेश्वराची प्रसन्नता दुपटीने तुमच्यावरती तुम्ही ओढावून घेता. हालेलुया. देवाला आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट खूप आवडते, जेव्हा आम्ही वचनाला तत्काळ प्रतिसाद देतो ती गोष्ट. आमेन. हालेलुया. 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 आज या हॉलच्या बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही पूर्ण आरोग्य स्वीकारा. हालेलुया. उगी 10% फरक पडलाय असलं बोलू नका. 10% अजून मग 90% तुमच्यामध्ये काहीतरी आहे. कारण देवाच्या मापामध्ये खोटं नाही आहे. त्याची तागडी खरी आहे, त्याचा तराजू खरा आहे, त्याची वजन आणि त्याची मापही खरी आहेत. ती फक्त आम्हाला कुरवाळण्यासाठी नाही आहेत. हालेलुया. पहा, मला हा पॉइंट प्रचंड आवडला, नाही का. आता इथं थोडंसं आपण आदाम आणि हवेला आणू. हालेलुया. आदाम काय म्हणाला, हे बघ मी तर खाल्लं नाही, ही बाईने मला दिलं. हालेलुया. मग तिने, नाही मी गप बसले होते, साप आला. हालेलुया. सापाची भाषा लगेच तुला कळली नाही, ते आमचंच काहीतरी असेल. हालेलुया. सापाची भाषा बरं लगेच कळली तुला, जगाची भाषा लगेच कळती. आम्ही एवढा आध्यात्मिक घसा कोरडा करून बोलतो, ते कळत नाही. हालेलुया. आणि साप आला आणि साप सांगितला की किती मोहक आहे, किती चांगलं आहे. दावीद पण इथं म्हणाले, त्या बाईला अक्कल आहे की नाही, गच्चीवर अंघोळ करती. हालेलुया. असं दावीद म्हणाला का? तिला अक्कल आहे की नाही, राजाच्या घराच्या समोर गच्चीवर अंघोळ करते तिने. असं काय बोलला का दावीद? हालेलुया. बरं मी टेरेसवर गेलो म्हणून काय झालं? तिने टेरेसवर कशाला अंघोळ करायची? पाप कुठूनही कसंही टेरेसवर नाही येईल, घरात नाही येईल, खिडकीत नाही येईल. तुम्ही जागरूक राहा. हालेलुया. हालेलुया. त्यांनी तिथं त्यांच्या घरातलं बाथरूम तुटलंय का काय घेणं देणं नाही आम्हाला. हालेलुया. जग तिथं काही करो, पण आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही देवाच्या वचनाला प्राधान्य देऊन जेव्हा चालतो, तेव्हा असे सगळे सापावरती आम्ही पाय देऊन चालतो. अशा सगळ्या वासनांवरती आम्ही चढून राज्य करतो. हे म्हणणं खूप सोपं आहे, कारण त्याची नजर, कारण मुळातच जिथं युद्धाला जायचंय तिथं तो गेलेला नाहीये. आणि ज्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या न करता दुसरीकडे आपल्याला लक्ष लावलेलं आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या. परंतु हे पॉइंट दाविदाकडून खरंच घेण्यासारखं आहे. दावीद तत्काळ त्या ठिकाणी म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केलं आहे. आणि त्याचा परिणाम तिथंच तुम्हाला दिसतो. ते वचन संपायच्या आधी नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझं पातक दूर केलंय. तुम्ही कन्फर्म करा तुमच्या पापांबरोबर, तिथंच क्षमा मिळेल. म्हणून म्हटलं आज इथं तो व्यक्ती जो त्या ठिकाणामध्ये कबूल करेल तो पूर्ण आरोग्य घेऊन बाहेर पडेल. हालेलुया. हालेलुया. काहीतरी ठेवून जाईल, काहीतरी मनात राहून जाईल. आणि जर का इतरांच्या विश्वासाने मला आरोग्य मिळेल, इतरांच्या आराधनेने मला आरोग्य मिळेल, इतरांच्या स्तुतीने मला आरोग्य मिळेल, इतरांच्या वाजवण्याने मला आरोग्य मिळेल, सॉरी, तुम्ही कृपा घ्याल पण त्याचा उपभोग घेऊ शकाल नाही. हालेलुया. वचन सांगतं तू मरावयाचा नाहीस. किती महत्वाची गोष्ट केली परमेश्वराने, ज्याचा परिणामच मरण आहे, तेच परमेश्वराने दूर केलं. आज आम्ही देखील आमच्या पातकाच्या मानाने, आमच्या चुकाच्या मानाने, आमच्या विचारांच्या मानाने, आमच्या सर्व गोष्टींच्या मानाने आम्ही मरावयास हवो. परंतु त्या येशूच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वर आमच्यावरती रोज कृपा करतो, म्हणून त्याची कृपा आमच्यावरती रोज होते, म्हणून आम्ही भस्म झालो नाही.
ही त्याची करुणा आहे, कारण त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या करुणेमध्ये कधीच खंड पडत नाही, त्याच्या मेहरबानीमध्ये कधीच खंड पडत नाही, त्याच्या फेवरमध्ये कधीच खंड पडत नाही, त्याच्या अनुग्रहामध्ये कधीच खंड पडत नाही. मरणच टळलं. हालेलुया. सिन अगेन्स्ट गॉड, देवाच्या विरुद्ध पातक. त्याने मध्ये कुठला दरवाजा मध्येच, आता इथं नाथाने जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही पाहतो की इथं परमेश्वर आणि दावीद हे दोनच व्यक्ती आले. नाथान, वचन सांगतं की हे बोलून नाथान घरी गेला. इथं राहिलं कोण? इथं चांगलं नातं कुणाचं उदयास आलं? इथे एक चांगलं त्या ठिकाणामध्ये फ्रुटफुलनेस कुणाच्या जीवनामध्ये आलं? आणि ते म्हणजे दावीद आणि परमेश्वर. हिलिंग कुठं आलं? दाविदाच्या जीवनामध्ये आलं. हिलिंग कुठं आलं? दाविदाच्या हृदयामध्ये आलं. हिलिंग कुठं आलं? दाविदाच्या राज्यामध्ये आलं. हिलिंग कुठं आलं? त्याच्या रिलेशनशिपमध्ये आलं. हिलिंग कुठं आलं? त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये आलं. हालेलुया. आणि म्हणजे डोक्यावरती अभिषेक आहे, तोच अभिषेक संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणामध्ये चालत असतो. तो आमच्या घरामध्ये वाहत असतो, तो आमच्या कामाच्या ठिकाणी वाहत असतो. व्हॉट इज युअर कॅरी? इट इज इम्पॉर्टंट. तुम्ही काय आज डोक्यावरती घेत आहात? काय अभिषेक घेत आहात का वचन घेत आहे का? ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून मगाशी मी आराधनेमध्ये पण म्हटलं की आठवडाभर रोज देवा आम्ही या आराधनेला घेऊन चालू, बसू, उठू, बोलू, त्याच्यामध्ये आम्ही राहू, कारण त्याच्यामध्ये जीवन आहे. त्याच्यामध्ये मरण नाही, मरण दूर केलं जातं त्याच्यामधून. हालेलुया. परंतु पापाच्या दोन लँग्वेज आहेत, एक स्वतःसाठी आणि एक दुसऱ्यांसाठी. हालेलुया. हालेलुया. नेहमी पापांसाठी दोन लँग्वेज आहेत. आपण स्वतः केलं तर आपण दया मागतो, आणि दुसरं केलं तर तलवार धरतो हातात. हालेलुया. दाविदाला जेव्हा ते उमगलं तेव्हा दावीद मला म्हणाला की मी पातक केलंय, मला क्षमा कर. स्तोत्र संहिता 34 तुम्ही आज घरी गेल्यावर वाचा, 32 आणि स्तोत्र 51 तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला पूर्ण हा संदेश कळेल की देवा हा पापाचा भार माझ्यावरून तू काढ. हा पापाचा असणारा माझ्यावरती तुझा दंड तू माझ्यामधून काढ. ही पातकं माझ्यावरती तू हिशोबात आणू नको. किती सुंदर तो त्या ठिकाणामध्ये प्रार्थना करतो, हा 32 मध्ये आणि स्तोत्र 51 मध्ये. आणि मग परमेश्वर ती दूर करतो, परमेश्वर ती त्या ठिकाणामध्ये काढून टाकतो आणि त्याच्यावरती ती दया करतो. परंतु आम्ही हे लक्षात ठेवावं की स्वतःसाठी एक आणि दुसऱ्यांसाठी दुसरा न्याय हे परमेश्वराकडे नाही. हालेलुया. दावीद इथं क्षमा मागतो, परंतु तिथं तो रागात आला, संतापात आला आणि तो काय म्हणाला की त्यांनी चौपट बदला दिला पाहिजे, त्यांनी त्या ठिकाणामध्ये प्राणदंडास गेलं पाहिजे. आज अशी अवस्था आमच्या देखील जीवनामध्ये असताना परमेश्वर आमच्यावरती कृपा करत असतो. पण आम्हाला हे खूप आतापर्यंत आवडलं की देवाने आमची अपराधांची क्षमा केली, आम्हाला बरं केलं आणि आमच्यावरती ती कृपा केली आणि आम्हाला त्या ठिकाणामधून बाहेर काढलं आणि आता आपण मरावायचं नाही असं परमेश्वराने डिक्लेअर केलं. हालेलुया. हालेलुया. इथं थेट नातं त्याच्याबरोबर दाविदाचं त्याच्याबरोबर जुळून आलं. तो त्या ठिकाणामध्ये त्याने पातक परमेश्वराने दूर केले. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपवास, वचन 14 खूप महत्वाचं आहे. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपवास कराव्यास निमित्त दिले. यास्तव तुला जो पुत्र होईल तो खात्रीने मरणार. मग नाथान आपल्या घरी गेला. वचन हे पूर्ण आहे, ते आमच्या जीवनामध्ये पूर्णच कार्य करतं. आमच्या जीवनामध्ये देव अर्धवट काम करत नाही. हालेलुया. हालेलुया. याच्या आधीच पण एक नाथान म्हणजे देवाचं वचन आहे, 10 वेळा सांगतो. मला वाटतं शमूएलाच्या 7व्या अध्यायामध्ये जेव्हा दाविदाला हे असं वाटलं की आपण परमेश्वराचं कोश इकडं तिकडं आहे आणि परमेश्वरासाठी आपण एक मंदिर बांधलं पाहिजे, परमेश्वरासाठी एक आपण त्या ठिकाणामध्ये एक चांगलं भवन बांधलं पाहिजे, असं एक चांगली भावना
दाविदाच्या मनात आली. तुम्हाला सांगतो त्या क्षणी नातान त्याच्याकडे आला आणि नाथान त्याला स्पष्ट म्हणाला, दावीद, तुझ्या हातून मंदिर बांधणार नाही. काय? तेव्हा तर दावीदने काय पाप केलं नव्हतं, काही चुका केल्या नव्हत्या. तेव्हा तर तो एकदम चांगला, त्याचं राज्य चांगलं पुढं चाललं होतं, सगळं चांगलं होतं. का? त्याचं कारण हे की दावीद हा एक शूरवीर योद्धा होता आणि त्याचे हात रक्तामध्ये बुडालेले होते. आणि म्हणून परमेश्वर नाथानाकरवी दाविदाला बोलला, ज्याचे हात रक्ताने बुडालेले आहेत अशांनी मी माझं मंदिर बांधणार नाही, तर तुझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल त्याच्याद्वारे मी माझं मंदिर बांधेल. जेव्हा देव काम करतो तो वचन पाठवून आम्हाला बरं करतो, तो वचन पाठवून आम्हाला सुधारतो, तो वचन पाठवून आमच्या आत्म्यामध्ये त्याची परिपूर्णता, त्याची कृपा तो आणतो. परंतु मला आज तुम्हाला एका वेगळ्या अँगलला, इथून कहाणीमध्ये खूप वेगळं ट्विस्ट येतं, एका वेगळ्या असणाऱ्या विषयाकडे मला इथून घेऊन जायचंय. की पाप, देवाने त्याला सांगितलं की तू मरावायचा नाही, तुझं पातक आता दूर केलंय. पण अध्याय 13 काढा. यानंतर असे झाले की दाविदाचा पुत्र अबशालोम याची एक सुंदर बहीण होती, तिचे नाव तामार. दाविदाचा पुत्र अम्मोन हा तिजवर मोहित झाला. याचा अर्थ दाचा पुत्र अम्मोन, अबशालोमाची बहीण म्हणजे दाविदाचीच मुलगी, या ठिकाणामध्ये जे सावत्र बहीण भाऊ आहेत अम्मोन आणि तामार. अम्मोन आपली बहीण तामार हिच्यामुळे इतका बेचैन झाला की तो आजारी पडला. ती कुमारी होती म्हणून तिची कमी जास्त करणे अम्मोनास दुष्कर होते. अम्मोनाचा योनादाब नावाचा एक मित्र होता, तो दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र होता. तो मोठा चतुर होता. पाप नेहमी चतुर आहे. अम्मोनास म्हणाला, राजकुमारा, तू दिवसेंदिवस असा क्षीण का होत चाललायस? मला का नाही सांगत? अम्मोनाने त्यास उत्तर दिले, माझा बंधू अबशालोम याची बहीण तामार हिच्यावर माझं मन बसलाय. ओ नो. योनादाब त्यास म्हणाला, तू आपल्या पलंगावर निजून आजाराचे मिश कर. देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या घरामध्ये, मागच्या बुधवारी मी सुनील नगरमध्ये बोलत होतो, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये लिहून ठेवा, योगायोगाने काहीच घडत नाही. हालेलुया. योगायोगाने काहीच घडत नाही. जे काय घडतं ते देवाच्या कृपेने घडत असतं. आता इथं अम्मोन आपल्या सावत्र बहिणीवरती बलात्कार करत आहे आणि आजारी पडल्याचं मिश करत आहे. आणि त्याचे मित्र येऊन त्याला सांगत आहेत की तू कर, आम्ही असं तुझी व्यवस्था त्या ठिकाणामध्ये करतो. योनादाब म्हणाला, तू आपल्या पलंगावर निजून राहा, आजाराचे मिश कर. तुझा बाप तुझा समाचार घेण्यास आला म्हणजे तू त्या सांग, कसेही करून माझी बहीण तामार हिला घेऊन ये. तिने मला अन्न चरावे, तिने ते अन्न माझ्या समोर तयार करावे, म्हणजे मी प्रत्यक्ष खाऊन तिच्या हातून ते खाईन. मग अम्मोनाने अंथरुणावर पडून आजाराचे मिश केले. म्हणजे जसं जे आम्ही पेरतो देवाच्या उपस्थितीमध्ये तेच आमच्या जीवनामध्ये उगवतं. बी केअरफुल, सावध असा. हालेलुया, हालेलुया. सिरियसली देवाच्या उपस्थितीला आणि देवाच्या वचनाला घ्या. जे दाविदाने तिथं केलं ना की युद्धाचं त्या ठिकाणामध्ये सगळं तयार करा आणि उरियाला पुढं पाठवा, सेम तसे पोरं तेच करायला लागलेत. हालेलुया. मग अम्मोनाने अंथरुणावर पडून आजाराचे मिश केले. राजा त्याच्या समाचारास आला, म्हणजे दावीद त्याच्या समोर समाचारास आला. अम्मोन राजाला काय म्हणतो पहा, एवढे करा, माझी बहीण तामार हिने मजकडे येऊन माझ्यासाठी 2 पोळ्या माझ्या देखत तयार कराव्या, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन. दाविदाने अंतगृहात तामारेला सांगून पाठवले. हू सेड? दावीद आता तिच्या मुलीला सांगत आहे की जा बाई, त्याने लय आजारी आहे, त्याला जाऊन 2 चपात्या जाऊन जरा खाऊ घालून ये. आणि दावीद जाऊन तिला सांगतो आणि तिने त्यासाठी अन्न तयार करते. तामार आपला भाऊ अम्मोन याच्या घरी गेली व अंथरुणास खेळला होता. तिने पीठ घेऊन मळले, त्याच्या देखत तिने 2 पोळ्या करून भाजल्या. महत्वाचं आहे,
तिने त्याच्या पुढे ताट ठेवून त्यात त्या घातल्या, पण तो ते काही केल्या खाईना. अम्मोन म्हणाला, माझ्या जवळच्या सर्व लोकांस माझ्याकडून बाहेर घालवा. तेव्हा सर्व लोक तिथून निघून गेले. मग अम्मोन तामारेस म्हणाला, जेवण माझ्या खोलीत घेऊन ये, म्हणजे मी तुझ्या हातून खाईन. त्यावरून तामार आपण केलेल्या पोळ्या आपल्या भाऊ अम्मोन याच्या खोलीत घेऊन गेली. त्या पोळ्या त्याने खाव्या म्हणून त्याच्यापाशी ती घेऊन गेली असता तिने त्याला धरून म्हटले, माझ्या भगिनी येऊन माझ्यापाशी निज. आणि या ठिकाणी अम्मोनाने मिश करून जे दाविदाने केलं, माणूस जे काही देवाच्या उपस्थितीमध्ये पेरतो त्याचंच पीक हे त्याला मिळतं. पहा, अपराध दूर झालाय, पाप दूर झालाय, पण त्याचा परिणाम कधी कधी आम्हाला थोड्या वेळासाठी, कधी कधी आम्हाला वर्षभरासाठी, कधी कधी आम्हाला एक 10 वर्षासाठी, आणि कधी कधी लाईफ टाईम त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागतो. याचा अर्थ देव आमच्यावरती कृपा करत नाही असा नाही. तुम्ही मरावचे राहिलेले आहात, हीच मोठी कृपा आहे. आणि दाविदाने अम्मोनाने आपल्या सावित्री बहिणीवरती जसं त्या ठिकाणामध्ये दाविदाने बथशेबेबरोबर केलं, झेरॉक्स कॉपी अम्मोनाने तामार बरोबर केलं. एकच अध्याय पलटा. हे सगळं दाविदाला जेव्हा कळालं, त्याला त्याचं सगळं स्वतःचं आठवलं आणि तो इतका पॅसिव्ह झाला की तो काहीच करू शकला नाही. बघा, सिन आम्हाला पॅरालाइज करतं. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर आता म्हणला, पाप तर आता दूर केलंय, तू मरावायचा नाही, पण पापाचा परिणाम हा आम्हाला, जे आम्ही पेरलेलं आहे ते आम्हाला उगवलेलं त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये शल्मोन म्हणतो, देवाच्या उपस्थितीमध्ये चाललास का, भीत जा. देवाच्या समोर बोलण्याची घाई करू नको. उपदेशकाचं पुस्तक काढून वाचा. आपल्या अंथरुणावरती पडलेला असताना सुद्धा बी केअरफुल. कारण जीवनाच्या गोष्टींशी आम्ही निगडीत आहोत. योग्य निर्णय घ्या, योग्य विचार करा, योग्य त्या पद्धतीने देवाबरोबर चाला. चुका करून देवाने आमच्या सगळ्या गोष्टी सुधराव्यात अशी वाट पाहू नका. देवाने आमच्यासाठी बरोबर स्टेप्स करावेत अशा गोष्टी करू नका. कारण देव हा तत्वनिष्ठ आहे. तो आपल्या वचनाला सोडून आमच्या जीवनामध्ये काही एक करणार नाही, कारण तो त्याच्या वचनाला प्रचंड महत्व देतो. ती म्हणाली, माझ्या बंधो छे, माझ्यावर बलात्कार करू नको. इस्रायलात असे कर्म करू नये, हे तिला ठाऊक आहे. असे दुष्कृत्य करू नये. माझी बेअब्रू झाल्यास ती मी कोठे लपू, व तुझी तर इस्रायलाच्या मूर्खात गणना होईल. यास्तव राजाशी बोलणे लाव, म्हणजे तो तुला देण्याचे नाही म्हणणार नाही, पण तो काही केल्याने तिचं ऐकेना, व तो तिच्यापेक्षा बळकट असल्याने त्याचवर तिने त्या ठिकाणामध्ये अतिप्रसंग केला आणि तिला त्या ठिकाणामध्ये भ्रष्ट केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी दाविदाच्या समोर गेल्या. दाविदाला ह्या गोष्टी कळाल्या. दावीद काहीही करू शकला नाही. जे आम्ही पेरतो त्याचंच पीक आम्हाला मिळतं. म्हणून मनुष्य जो शब्द बोलतील त्या प्रत्येक शब्दाचा एक दिवस देवाला हिशोब द्यावा लागेल. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तीच पहा, रिपीटेडली त्याच्या जीवनामध्ये ते घडलं, रिपीटेडली त्याच्या परिवारामध्ये ते घडलं. इथं तो स्वस्थ राहिला नाही. दाविदाची संकटाची मालिका इथून सुरू झाली. तुम्ही हे इथून पुढचे अध्याय वाचा. त्यांच्या दोघात भावांमध्ये भांडणं लागलं. मी राजा होणार, अबशालोम म्हणतो मी राजा होणार, यहूदास म्हणतो मी राजा होणार. त्यांनी परत त्याच्या 2 भावांना मारून टाकलं. हालेलुया. पाप तर निघून गेलंय,
परंतु कॉम्प्लिकेशन्स बघा, त्याचे परिणाम पहा, त्याचे वाहत चाललेल्या त्या गोष्टी पहा. आणि दावीद हे अडवू शकला नाही. तिथं त्याने अबशालोमाने त्याला अम्मोनाला ठार करून टाकलं, त्याच्या दोन्ही भावांना ठार केलं. परत अबशालोम म्हणाला की मी हुशार आहे, मी चतुर आहे, मी राजा बनतो. मग त्याच्यानंतर दावीदाचा दुसरा पुत्र तो म्हणाला की नाही, मी राजा बनणार. आणि त्यांच्यामध्ये भांडणं झाले. परत त्या ठिकाणामध्ये अबशालोमाला मारून टाकण्यात आलं. सिक्वेन्स सिक्वेन्स सिक्वेन्स. हालेलुया. म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराकडे रडू लागला. त्याने उपवास केला व तो आज जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. या सगळ्या परिस्थितीमध्ये दावीद त्या मुलासाठी काकळूत करत आहे. म्हणजे एका वेळेस दावीदाबरोबर काय काय चाललेलं आहे बघा. हालेलुया. इथं एक तर हा पोरगा सिरियस आहे, इथे एक तर त्याच्या मनामधले ते पाप आहे. नाथान आलाय. नाथान काय एक दोन व्यक्ती समोर नाही, त्यांनी येऊन भर त्या ठिकाणामध्ये सगळ्यांच्या समोर तो बोललेला आहे. ती गोष्ट घडलेली आहे. त्याच्यानंतर ही गोष्ट घडत आहे. हे अबशालोम असं करत आहे, हे अम्मोन असं करत आहे. तिकडं राज्याच्या भांडणे चाललेले आहेत, काही युद्ध प्रसंग ओढावलेला आहे. तरी सिक्वेन्स अनेक गोष्टी घडत आहे. आणि म्हणून जर आम्ही आमचं हृदय देवाबरोबर नीट असेल, आमचं हृदय परमेश्वराशी व्यवस्थित असेल, तर सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर व्यवस्थित घडत राहतील. तो इतका त्या मुलासाठी रडू लागलाय. तो त्या ठिकाणामध्ये मंदिरामध्ये जाऊन पडलाय. तो त्या ठिकाणामध्ये रडत आहे. वचन सांगतं 7व्या दिवशी मूल मेले. पण मूल मेले हे दाविदास सांगण्यास त्याच्या चाकरांना भय वाटले. ते म्हणाले, मूल जिवंत असता आम्ही त्याला समजावले, पण त्याने ऐकले नाही. पण मूल मेले, मरण पावले असे त्याला कळले, तर तो स्वतःला काहीतरी अपाय करून घ्यायचा. आपले चाकर आपापसात कुजबुजत आहेत हे पाहून आपले मूल मेले असे दाविदाने ताडले. त्याने त्यास विचारले, मूल मेले काय? ते म्हणाले, मेले. दावीद जमिनीवर उठला. त्याने स्नान करून तैलाभंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन दंडवत घालून आराधना केली. माझा शेवटचा मुद्दा आहे, वर्शिप इन क्रायसिस. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, प्रार्थना करू नका, आराधना करा. हालेलुया. तुम्हाला समजत नाही आहेत प्रश्न कसे सोडवायचे आहेत, प्रार्थना करू नका, आराधना करा. कारण प्रार्थना म्हणजे आमच्याकडं एक लिस्टच असते, डीमार्टची लिस्टच आहे. म्हणजे प्रार्थना म्हणजे ते बारकर स्टेज सारखं आहे. तुम्ही दूधवाले, आम्ही शेतकरी, तुमचं दूध आम्हाला द्या, आमची ज्वारी तुम्ही घ्या. 16व्या शतकातल्या सारखं. हालेलुया. पण अशा या कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मूल मेलंय, अशा ह्या गोष्टी एकामागोमाग एक घडत आहेत. वचन सांगतं, दाविदाने उठून सगळं काही बदललं आणि त्याने आराधना केली. याचा अर्थ इथं या आराधनेचा अर्थ असा आहे की दाविदाने त्याचं हृदय देवाबरोबर अपराईट केलं. हालेलुया. किती लोकांना कळतंय? याचा अर्थ जिथून दावीद दिसटला होता, परत त्याने सगळ्या गोष्टी बदलल्या आणि त्याचं हृदय बरोबर परमेश्वरावर त्या ठिकाणामध्ये जुळवला. आणि त्या क्षणापासून त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये शांतता प्रस्थापित झाली. आणि म्हणून कठीण प्रसंग अवघड आहे. हालेलुया. अवघड आहे, पण आराधना आम्ही आमच्या कठीण परिस्थितीमध्ये देवाला दिली पाहिजे. पहा, जिथं जर तुम्ही नीट बायबल बारकाईने वाचाल तर जिथं मरण आहे तिथं आराधना हा शब्द आलेला आहे. 8व्या त्या ठिकाणामध्ये वेदीवरती इसहाकाचं अर्पण, मरण आहे तिथंच आराधना आहे, याचा जन्म आहे.
इथंही मरण आहे आणि इथंच आराधना त्याचं हृदय परमेश्वराबरोबर जोडत आहे, परमेश्वराबरोबर अपराईट करत आहे, परमेश्वराशी संयुक्त करत आहे आणि सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित होत आहे. आणि म्हणून बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने आणि तुमची अंतकरणे याच्यावरती राज्य करो. फिलिपिकराच्या पत्रामध्ये सांगितले, उपकार स्तुतीसह तुमच्या मागण्या देवाला कळवा, म्हणजे देवाने दिलेली शांती तुमच्या अंतकरणामध्ये राज्य करेल. वर्शिप इन क्रायसिस. आणि देवाने त्याचं सांत्वन केलं आणि परत एक सुंदर मुलगा, परमेश्वराला प्रिय असं नाही का, परमेश्वराने त्याच्या हातून परत एकदा त्याला दिलं. त्याची स्त्री बत्शेबा ह्याच्याकडून त्याला दिलं. आणि परत वचन 25 मध्ये त्याने नाथान संदेष्टा याच्याद्वारे सांगून पाठवल्यावर परमेश्वराकरता त्याचे नाव यदिद्या, परमेश्वराला परत दावीद प्रिय झाला. हालेलुया. तो आपलं वचन पूर्ण करतो. परत नाथान इथं आला. देव आपल्या वचनाला सोडून आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचे कितीही प्रिय असलो तरी काहीही करत नाही. जे काही तो करतो ते वचनाच्या मापानेच आमच्या जीवनामध्ये करतो. म्हणून इथं संपते समय सुद्धा नाथान आला, किंवा नाथानांच्या ने जे सांगितलं ते त्याने केलं. ज्यावेळेस आम्ही वचनानुसार आमचं जीवन ठेवतो त्यावेळेस सुपर नॅचरल गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. हालेलुया, हालेलुया. शल्मोनाला एकदा नाही 2दा परमेश्वराचं दर्शन भेटलं. त्याचं नाव, त्याची बुद्धी, त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव आयास तागत अजरामर आहे. पण जो तो बोलतो तो आमच्या जीवनामध्ये करतो.